नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? तुम्ही जर असे कॅन्डिडेट आहात जे वर्क फ्रॉम होम जॉब शोधत आहात बट तुमच्याकडे लॅपटॉप किंवा वर्क फ्रॉम होम सेटअप नाही आहे, तर काळजी करण्याची अजिबात गरज नाही. कारण मी तुमच्यासाठी एक अशी जॉब अपडेट घेऊन आली आहे जे तुम्ही घर बसल्याही करू शकता. तसेच तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर कंपनी तुम्हाला पूर्ण सेटअप म्हणजेच लॅपटॉप, वायफाय प्रोव्हाइड करणार आहे. आता मी आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्याही छोट्या मोठ्या कंपनीबद्दल नाही बोलत आहे, तर आज आपण SBI म्हणजेच इंडियाची सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जॉब वॅकन्सीबद्दल बोलणार आहोत. आता बेस्ट म्हणजे तुम्हाला कोणताही सेल किंवा टार्गेटचं काम करायचं नाही. तुमचा जॉब रोल VKYCसाठी असणार आहे, म्हणजेच व्हिडिओ KYC. तर इथे तुम्हाला डॉक्युमेंट्स KYCचं वर्क असणार आहे. जर क्वालिफिकेशन क्रायटेरियाबद्दल बोलायचं झालं तर मिनिमम 12th पास इथे अप्लाय करू शकतात, मग फ्रेशर असो किंवा एक्सपिरियन्स. आता आपण बोलूयात सिलेक्शन प्रोसेसबद्दल. ती पण अगदी सोपी आहे, जे की सर्वात आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करायची आहे. रजिस्ट्रेशन प्रोसेस एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्हाला एकही रुपये चार्जेस द्यायची गरज नाही. जसेच तुम्ही रजिस्ट्रेशन प्रोसेस करता तर 1 मिनिटमध्येच तुम्हाला कंपनीकडून मेल येईल. मेल कसा येतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आता या मेलमध्ये तुमचा इंटरव्ह्यू शेड्यूल होतो. तुम्ही हा इंटरव्ह्यू क्लिअर केल्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल. नेक्स्ट म्हणजे इथे तुम्हाला 20,000 पर मंथ सॅलरी असणार आहे. या व्यतिरिक्त इन्सेंटिव्ह पण तुम्हाला दिले जातात. आता कंपनीकडून मेल तुम्हाला तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन प्रोसेस न चुकता कराल. सो आता अप्लाय कसं करायचं हे सर्व डिटेल्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मोबाईल स्क्रीन शेअर करून तुम्हाला अप्लाय कसं करायचं ते सांगते. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे पेज ओपन होईल. यामध्ये जॉब डिस्क्रिप्शन दिला आहे, तर तुम्हाला खाली स्क्रोल करून अप्लाय नाव ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ईमेल ॲड्रेस मेन्शन करा आणि खाली दिलेल्या चेकबॉक्सवर क्लिक करा. नंतर नेक्स्ट ऑप्शनवर. आता इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन विचारली आहे. यामध्ये तुम्हाला तुमचं नाव मेन्शन करायचं आहे. टायटल सिलेक्ट करून घ्या. नंतर ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. मोबाईल नंबर मेन्शन करायचा आहे. कंट्री बाय डिफॉल्ट सिलेक्ट होऊन जाईल. नंतर तुम्हाला इथे ॲड्रेस विचारला आहे, तर तो तुम्हाला पूर्ण मेन्शन करायचा आहे आणि डिटेल्स पुन्हा एकदा चेक करून तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. हे पेज खूप इम्पॉर्टंट आहे. इथे फर्स्ट क्वेश्चन विचारला आहे की तुम्ही SBIमध्ये दुसऱ्या पोस्टसाठी अप्लाय केला आहे का आणि ते पेंडिंगमध्ये आहे का. तर तुम्हाला इथे नो सिलेक्ट करायचं आहे, कारण तुम्ही फ्रेश ॲप्लिकेशन करत आहात. नेक्स्ट म्हणजे SBIमध्ये तुमचे रिलेटिव्ह वगैरे आहेत का, तर नो सिलेक्ट करायचं आहे. याआधी तुम्ही कधी SBIच्या आउटसोर्स कंपनीमध्ये वर्क केला आहे का असं विचारलं आहे, तर नो सिलेक्ट करायचं आहे. नंतर विचारला आहे की SBIमध्ये याआधी वर्क केलं आहे का, तर इथे पण नो सिलेक्ट करायचं आहे. आता जॉईनिंग कधीपर्यंत कराल, तर 0 to 15 डेज तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर टेलिकॉम इंडस्ट्रीचा तुम्हाला एक्सपिरियन्स आहे का, तर मेन्शन करा. अदरवाईज नो सिलेक्ट करायचं आहे. रेडी टू रिलोकेट येस मेन्शन करा. रिझन फॉर जॉब चेंजमध्ये मी फ्रेशर सिलेक्ट करत आहे, बिकॉज व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी फ्रेशर सिलेक्ट करून घेते. तुम्ही एक्सपिरियन्स असाल तर इथे जॉब रोल सिलेक्ट करा. यावर बेस्ड नेक्स्ट दोन्ही क्वेश्चन आहेत. मी फ्रेशरच सिलेक्ट करून घेते. आता नेक्स्ट विचारलं आहे तुम्ही पब्लिक हॉलिडेज किंवा संडेला वर्क करू शकता का, तर येस सिलेक्ट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय त्याचा तुम्हाला एक्सपिरियन्स आहे का. इथे पण मी फ्रेशर सिलेक्ट करून घेते. नेक्स्ट म्हणजे किती इयर्सचा एक्सपिरियन्स तुम्हाला आहे, तर मी फ्रेशर सिलेक्ट केलं आहे, सो मी 00 मेन्शन करेल. बट तुम्ही जर एक्सपिरियन्स सिलेक्ट केला असेल तर प्लीज इथे तुम्ही किती इयर्सचा एक्सपिरियन्स आहे तो सिलेक्ट करा. नेक्स्ट पेजवर बघा, तुम्हाला एज्युकेशन हिस्ट्री, वर्क एक्सपिरियन्सबद्दल विचारला आहे. तर तुम्ही जेव्हा या ॲड एज्युकेशन किंवा ॲड एक्सपिरियन्स बॉक्सवर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला हे सर्व मेन्शन करण्यासाठी आणखी एक फॉर्म ओपन होईल.
त्यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स टाकायचे आहेत. सो 4th पेजवर तुम्हाला तुमचा रेझ्युमे अपलोड करायचा आहे. तर लक्षात ठेवा, लेटेस्ट जो रेझ्युमे तुमच्याकडे असेल तोच इथे अपलोड करा. आता यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं जॉब रोल आहे, तर तुमचा रेझ्युमे तसा असायला हवा, तरच इथे सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. सपोर्टिंग डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही फक्त रेझ्युमे अपलोड करा, बाकी हे सर्व ऑप्शनल आहे. त्यानंतर की स्किल मेन्शन करा, लँग्वेज मेन्शन करा ज्यामध्ये तुम्ही फ्लुएंट आहात. लक्षात ठेवा, इंग्लिश तुम्हाला सर्वात आधी सिलेक्ट करायचे आहे. नेक्स्ट म्हणजे जेंडर सिलेक्ट करून घ्या आणि डेट ऑफ बर्थ. आता इथे जे 2 चेकबॉक्स आहेत ते तुम्हाला क्लिक करायचे आहेत. देन सिग्नेचरमध्ये पूर्ण नाव तुम्हाला मेन्शन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, माझं नाव शुभांगी नाकाडे आहे, तर मी शुभांगी नाकाडे असं पूर्ण नाव मेन्शन करेल. सो ही झाली तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस. सर्व फॉर्म एकदा चेक करून तुम्ही सबमिट करू शकता. सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.